हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत रहा. मंजू सत्याची चौकशी करण्यासाठी त्याच्या रूममध्ये असते, तर अचानकच सत्या बोलतो की इतकी काळजी वाघमारे. तर लगेचच मंजूचा पाय घसरतो आणि सत्या व मंजू बेडवरती पडतात. तेवढ्यातच माया तिथे येते. नर्स सपना आणि जयदीप आणि सत्याचे पप्पाही तिथे येतात. तर माया बोलते, ए नेवट, काय ग, काय चाललंय तुझं हे? मंजू डचकावून उठते व मायासमोर उभी राहते. तर ती बोलते, मी चौकशी करण्यासाठी इथे आली होती. माया बोलते, अशी चौकशी करतेस का तू माझ्या मुलासोबत? माया बोलते, अरे सत्या, ही तर रजेवर आहे आणि तुझी चौकशी ही करू शकत नाही. मग कस काय ही तुझी चौकशी करायला आली? कारण ती ड्युटीवरती नाही हे सध्या, तिने रजा घेतलेली आहे. सत्या बोलतो, काय वाघमारे? नर्स ही म्हणते, अहो मम्मी, मी तर सत्याची काळजी घेत होते, पण त्यांनी मला या रूममधून हाकलून दिलं आणि त्या स्वतः इथे सत्याची काळजी घेण्यास लागल्या. माया बोलते, का गं, का नर्सला तू हाकलून दिलं? मंजू, तू करणार का माझ्या सत्याची काळजी? तू घेशील का माझ्या सत्याची काळजी? तू हो जरी म्हणलीस ना तरीही मी तुला घेऊ देणार नाही. चल हो इथनं बाहेर. पप्पा बोलतात, अगं ती वर्दीत आहे, याचा तरी मान राख. माया म्हणते, वर्दीत काय, ती ड्युटीवरती नाही आहे सध्या. मी हिला, आणि वर्दीत जरी असली ना तरी मी हिला बाहेर असंच काढून देणार. मम्मी साहेब मंजूला ओढत ओढत खाली नेतात व घराबाहेर ढकलून देतात. तेवढ्यातच इकडे सत्या चक्कर येऊन खाली पडतो. तर त्याला सर्वजण उचलत असतात. पाहूयात आता सत्याला नेमकं काय झालंय आणि मंजू त्याला आता पुन्हा भेटेल का, हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला